नमस्कार. तुम्ही पण साखर सोडून गुळाचा चहा कॉफी पिताय का? त्याआधी या गोष्टी जाणून घ्या. टिप्स नंबर 1. लोहाचा चांगला स्रोत. फायदा. गुळामध्ये नैसर्गिक लोह असते जे शरीरातील रक्ताची पातळी टिकवून ठेवण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करते. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत गूळ शरीराला पोषण देतो. योग्य पर्याय. नियमित चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करणे आरोग्यासाठी उत्तम ठरते. टिप्स नंबर 2. पचनक्रिया सुधारते. फायदा. पांढरी साखर पचनास जड असते तर गूळ पोटातील पाचक घटकांना सक्रिय करतो. यामुळे चहा प्यायल्यानंतर अनेकांना होणारा जडपणा कमी होतो. योग्य पर्याय. जेवणानंतर किंवा सकाळी गुळाचा चहा घेतल्यास पोट हलके राहते. टिप्स नंबर 3. वजन नियंत्रणात उपयुक्त. फायदा. गुळामध्ये पोटॅशियम असते जे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याच्या प्रवासात फायदा होतो. योग्य पर्याय. गूळ हा साखरेला चांगला पर्याय आहे, पण याचे प्रमाण मर्यादित ठेवावे. टिप्स नंबर 4. दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा. फायदा. साखरेचा चहा प्यायल्यावर शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि काही वेळातच पुन्हा थकवा जाणवतो. पण गुळाची ऊर्जा शरीराला स्वस्थ आणि दीर्घकाळ मिळत राहते. योग्य पर्याय. दुपारच्या वेळी आळस घालवण्यासाठी गुळाचा चहा किंवा कॉफी उत्तम पर्याय आहे. टिप्स नंबर 5. श्वसन आरोग्यासाठी फायदेशीर. फायदा. गुळाचा स्वभाव नैसर्गिकरित्या उष्ण असतो, जो छातीतील कफ संतुलित राखण्यास मदत करतो. थंड हवामानात हा चहा शरीराला आराम देतो. कसाही वापरावे. गुळाचा चहामध्ये थोडे आले किंवा वेलची घातल्यास शरीराला उबदारपणा मिळतो. टिप्स नंबर 6. शरीराची अंतर्गत स्वच्छता. फायदा. गूळ हा शरीरासाठी एक नैसर्गिक क्लीनर म्हणून काम करतो. तो शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढून अंतर्गत आरोग्य सुधारण्यास मदत करतो. कसे वापरावे. जास्त प्रदूषण किंवा धुळीच्या वातावरणात काम करण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर मानला जातो. टिप्स नंबर 7. मासिक पाळी दरम्यान आराम. फायदा. महिलांना मासिक पाळीच्या दिवसात येणारा थकवा आणि पोटातील अस्वस्थता कमी करण्यासाठी गुळातील पोषक तत्वे फायदेशीर ठरतात. कसे वापरावे. त्या दिवसात साखरेऐवजी गुळाचा कोमट चहा किंवा काढा घ्यावा. टिप्स नंबर 8. हाडांच्या आरोग्यासाठी उत्तमच. फायदा. गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण असते जे हाडांची मजबूती टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक मानले जाते. कसे वापरावे. गुळाच्या चहामध्ये सूंठ पावडर टाकून प्यायल्याने हिवाळ्यात सांध्यांना आराम मिळतो. टिप्स नंबर 9. रोगप्रतिकार शक्ती वाढते. फायदा. गुळात झिंक आणि सेलेनियम सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. कसे वापरावे. हवामान बदलताना साखरेऐवजी गुळाचा चहाचा वापर वाढवावा. टिप्स नंबर 12. त्वचा आणि केसांचे आरोग्य. फायदा. साखरेच्या अतिसेवनेमुळे चेहऱ्यावर पिंपल आणि अकाली सुरकुत्या येतात. या उलट गुळामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स रक्तभिसरण सुधारतात, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि केसांचे मूळ मजबूत होतात. कसे वापरावे. चांगल्या त्वचेसाठी चहा किंवा कॉफीमध्ये नियमितपणे पांढरी साखर बंद करून सेंद्रिय गूळ वापरणे सुरू करा. टिप्स नंबर 13. मानसिक थकवा आणि ताण कमी करणे. फायदा. दिवसाच्या कामानंतर येणारा मानसिक थकवा आणि ताण कमी करण्यासाठी गुळातील मॅग्नेशियम खूप फायदेशीर ठरते. हे आपल्या मज्जासंस्थेला रिलॅक्स करते. कसे वापरावे. संध्याकाळी थकवा जाणवल्यास गुळाचा हलका चहा किंवा कोमट गुळाचे दूध पिल्याने मूड फ्रेश होतो. टिप्स नंबर 14. स्नायूचे फटके येण्यापासून आराम. फायदा. जे लोक नियमित व्यायाम करतात किंवा जास्त चालतात त्यांच्या स्नायूमध्ये पोटॅशियम आणि सोडियमच्या कमतरतेमुळे पेटके येतात. गुळामधील पोटॅशियम स्नायूंना लवचिकता प्रदान करते. कसे वापरावे. वर्कआउट किंवा जड कामानंतर गुळाची ब्लॅक कॉफी घेणं स्नायूंच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. टिप्स नंबर 15. दात आणि हिरड्यांचे संरक्षण. फायदा.
पांढरी साखर दातांमध्ये अडकून राहिल्याने तिथे बॅक्टेरिया तयार होतात आणि दात किडतात. गुळाचा चहा पांढऱ्या साखरे इतका दातांना हानी पोचवत नाही, कारण तो दातांच्या इन्व्हॉल्यूम खराब करत नाही. कसे वापरावे? लहान मुलांना आणि घरातील मोठ्या माणसांना साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा देण्याची सवय लावावी. टिप्स नंबर 16. लहान मुलांसाठी सुरक्षित पर्याय. फायदा. वाढत्या वयाच्या मुलांच्या आहारात पांढऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असल्यास त्याची चिडचिड वाढते आणि भूक मंदावते. गुळामुळे मुलांना पोषण मिळते आणि त्यांची नैसर्गिक भूक टिकून राहते. कसे वापरावे? मुलांना दूध किंवा हलका चहा देताना नेहमी गुळाची पावडर वापरावे. चहा बनवताना घ्यायची काळजी आणि काही नेम. टिप्स नंबर 17. दूध फुटण्याची समस्या. गुळामध्ये असणाऱ्या नैसर्गिक घटकामुळे उकळत्या दुधात गूळ टाकल्यास दूध अनेकदा फुटते. योग्य पद्धत. चहा पूर्ण उकळून झाल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर शेवटी गुळाची पावडर टाका आणि फक्त चमच्याने ढवळून चहा गाळा. चहा कधीच फुटणार नाही. टिप्स नंबर 18. गुळाचा पाक पद्धत. जर तुम्हाला रोज गुळाचा चहा बनवणे अवघड वाटत असेल तर ही सोपी पद्धत वापरा. कसे करावे? एका पातेल्यात पाणी आणि गूळ उकळून त्याचा सिरप म्हणजेच पाक बनवून फ्रीजमध्ये ठेवा. चहा गाळताना कपात आधी हा पाक टाका आणि वरून गरम चहा गाळा. टिप्स नंबर 19. मधुमेहाच्या रुग्णासाठी माहिती. अनेकदा लोकांचा गैरसमज असतो की डायबिटीजमध्ये गूळ कितीही चालतो, पण गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. नियम. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गुळाचा चहा घेऊ नये. टिप्स नंबर 19. शरीरातील उष्णता. माहिती. गुळाचा स्वभाव गरम असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात याचे अति प्रमाणात सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढू शकते. नियम. उन्हाळ्यात दिवसातून 1 कप गुळाचा चहा पुरेसा ठरतो. टिप्स नंबर 20. रासायनिक गुळापासून सावधान. माहिती. बाजारात मिळणारा अतिशय पांढरा किंवा चमकदार पिवळा गूळ स्वच्छ करण्यासाठी केमिकलचा वापर केला असू शकतो. उपाय. चहासाठी नेहमी गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा सेंद्रिय गूळच निवडावा. टिप्स नंबर 21. जुन्या गुळाचा वापर. माहिती. नवीन गूळ थोडा चिकट असतो आणि त्यामुळे चहा फुटण्याची शक्यता जास्त असते. या उलट जुना गूळ चहासाठी उत्तम मानला जातो. उपाय. चहासाठी किमान काही महिने जुना आणि कोरडा असलेला गूळ वापरावा. टिप्स नंबर 22. कॉफीसोबतची चव. माहिती. गुळाचा चहा जेवढा लोकप्रिय आहे तेवढी गुळाची कॉफी सगळ्यांनाच आवडेल असे नाही, कारण गुळामध्ये कॉफीची मूळ चव बदलते. कसे वापरावे? कॉफीसाठी गुळाची पावडरऐवजी पातळ काकवी वापरल्यास चव चांगली लागते. टिप्स नंबर 23. भेसळयुक्त गूळ कसा ओळखावा. माहिती. काही वेळा गुळाची चव वाढण्यासाठी किंवा वजन वाढण्यासाठी त्यात मिठाची भेसळ केली जाते. कसे ओळखावे? गुळाचा खडा जिभेवर ठेवल्यावर जर तो जास्त खारट किंवा कडू लागला तर तो गूळ वापरणे टाळावे. टिप्स नंबर 24. प्रमाणात सेवन. माहिती. गूळ साखरेपेक्षा नक्कीच चांगला आहे, परंतु याचेही अतिसेवन वजन वाढवू शकते. नियम. आरोग्यासाठी दिवसातून 1 ते 2 कप गुळाचा चहा किंवा कॉफी घेणं पुरेसे आहे. तर मैत्रिणींनो, हे होते साखर सोडून गुळाचा चहा किंवा कॉफी पिताना लक्षात ठेवायचे काही महत्त्वाचे नियम. आजच्या या धक्काधुक्कीच्या आयुष्यात आपल्या माणसाचे आरोग्य टिकून राहणे हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.